प्रोसेस होतो. नंतर बेबी काय करतो, बर्थ करतो. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं की ते पुढे आपल्या स्टेजेस शिकायचेच आहेत, पॉईंट नाहीये. तर प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन आपण स्टार्ट केली होती. हे झालं होतं आपलं की डेव्हलप मुवमेंट ऑफ स्पर्म, हे कॅपिटायझेशन वगैरे झालं होतं आपलं, कॅपिटायझेशन वगैरे. हे झालं होतं की 5 to 6 अवरचा स्पॅन असतो, जिथे की अँप्युलामध्ये ओव्हल वेट करत असतो, तिथपर्यंत प्रोसेसला कॅपिटायझेशन म्हणतात. त्याच्यामध्ये 50% जे स्पर्म असतात ते डाय होतात का, तर त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोसेसचे तिथे तर भरपूर रिझन्स असतात. त्यांचं स्वतःची मोबिलिटी, तिथले ट्रॅकचे काही प्रॉब्लेम्स, ऍसिडिटी वगैरे भरपूर रिझन्स असतात. नंतर तिथे कॅपिटायझेशनला कोण सपोर्ट करतो तो सांगितलं होतं. हे कॅल्शियम वगैरे त्यांची मुवमेंट वाढवतात. ते अॅक्रोसोम थिन होतं. अशा काही 2 प्रोसेस तिथे होतात. लेयर त्याचे थिन होतात अॅक्रोसोमचे. तर ह्या 2 प्रोसेस आहेत आणि सर्वात महत्त्वाचं कॅल्शियम लक्षात ठेवायचं की त्यांच्या एंटर करतं स्पर्ममध्ये कॅल्शियम प्लस आणि त्यांना काय करतं, मुवमेंट फास्ट करायला काय करतं, मदत करतं. काही गोष्टी आपण इथे पुन्हा कॅपिटायझेशन बद्दलच बघितल्या होत्या की काय बघितल्या होत्या की अजून एक महत्वाचं तिथे ऍक्टिव्हिटी असते ती म्हणजे प्रोस्टाग्लॅन्डिन. प्रोस्टाग्लॅन्डिन काय करते, ऍक्टिव्हेट स्पर्मला ऍक्टिव्हेट करते, प्रमोट करते. पुन्हा जी फिमेल सिस्टीम असते म्हणजे वेस्टिब्युल जे असतात, म्हणजे फिमेलचा जो वेस्टिब्युल असतो, म्हणजे आपण ऑर्गन बघितला होता वेस्टिब्युल व्हॉल्वा वगैरे. तर तिथून काही सिक्रेशन्स असतात, तेही काय करतात, स्पर्मला मोबिलिटी करतात, स्पीड वाढवतात. म्हणजे फिमेल सिस्टीम कडनंही त्यांना व्हेस्टिब्युल कडनं सपोर्ट मिळतो. ऑलरेडी सिमेन मध्ये काय असतं, प्रोस्टाग्लॅन्डिन असतं, तेही मदत करतं आणि ते काय करतात, मूव्ह करतात. ठीक आहे. पुन्हा अजून काही हार्मोन्स बघितले होते आपण की फिमेल हार्मोन्स त्यांना मदत करतात. जसं की ते जेव्हा स्विम करतात युटरसच्या लिक्विड मधनं, जेव्हा वॉलमध्ये ऍक्च्युअली थोडं लिक्विड असतं ते मूव्ह करतात. आवाज येतोय ना? येस. हो सर. तर तिथे स्विम करतात तेव्हा त्यांना जे फॅलोपियन ट्यूब आणि युटेरस असतं, म्हणजे ही फॅलोपियन ट्यूब आणि हा युटेरस. ठीक आहे. तर हे युटेरस आणि फॅलोपियन ट्यूब मध्ये त्यांना जे कॉन्ट्रॅक्शन वगैरे तिथे होतात त्या स्पर्मला पुढे पाठवण्यासाठी, तर ते एका हार्मोनमुळे होतं, त्याचं नाव असतं ऑक्सिटोसिन. लर्न करायचं, मदत करतो. हा कॅपिसायझेशन जे असतं ते कुठे संपतं, अँप्युलाच्या बाहेर संपतं, जिथे की अँप्युलाला आता 5 मिनिटचा त्यांना ट्रॅक काय करायचा असतो, रन करायचा असतो. तर अँप्युलाच्या जवळ कॅपिसायझेशन संपतं. नंतर तिथे आता काही स्पर्म आलेले आहेत, तर त्यांचा स्पर्मचं ड्युरेशन दिलंय की ते कुठपर्यंत ऍक्टिव्ह राहू शकतात. 24 to 48 आवर माहिती आहे, 1 ते 2 दिवस. ओव्हम किती दिवस चांगल्या प्रकारे तिथे वेट 1 दिवस. तर अशा प्रकारे हे तिथे काय असतात, त्यांचे ड्युरेशन असतात की तिथे वेट करतात. एंट्री सांगितलं तुम्हाला, हे आपलं झालं होतं ऍक्च्युली. काय सांगितलं होतं इथे की 200 to 300 मिलियन स्पर्म्स असतात. त्यातल्या अँप्युला करत काही 400 पर्यंत ऍक्च्युली रीच करतात. फ्यू म्हणजे भरपूर, 400 कमी असतात. तर 400 पर्यंत, 4000 पर्यंतच रीच करतात. नंतर आफ्टर ते काय होतं की स्पर्म जो रिचिंग करतो एगला, तर इट लाई अगेन्स्ट, म्हणजे तिथे काही हार्मोन्स असतात, त्याच्याबद्दल आपण गप्पा करू. हे सांगितलं तुम्हाला, आठवत आहे? तिथे हायड्रो नावाचं हार्मोन असतं. कशामध्ये असतं, त्या अॅक्रोसोम मध्ये असतं. अॅक्रोसोम म्हणजे कोणता पार्ट, जो स्पर्म असतो त्याचं जो डोकं असतं, इथे अॅक्रोसोम असतं. त्याच्यामध्ये लायसिन आणि हायड्रोजेज नावाचं अॅक्रोसोम मध्ये हार्मोन असतं. ते करोना रेडिएटरला करोनाला पेनिट्रेट करतं आणि करोनामधनं ते एंटर करतं आणि करोनाच्या सेल्सला सेपरेट करतं. सेपरेट म्हणजे काय, त्याला ऍक्च्युली ब्रेक करतं. नंतर पुढचा लेअर असतो झोना पेल्युसिडा. झोना पेल्युसिडा मध्ये काय असतं, एक फर्टिलिन नावाचं रिसेप्टर असतं. असं झोना पेल्युसिडा लेअर असतो का, वरती कोरोना रेडियर असतो ना, हा झोना लेअर असतो. कोरोनाला तर अॅक्रोसोमच्या ह्या हायड्रोलाइजने ब्रेक केलं. आता झोनाला कशा प्रकारे ब्रेक केला, तर या झोनावरती असे रिसेप्टर असतात इथे बसलेले. रिसेप्टरचं काय काम असतं, सिग्नल रिसिव्ह करणं. तर या रिसेप्टरला म्हणतात फर्टिलिन. हे फर्टिलायझिन नावाचं रिसेप्टर असतं, त्याचे हे प्रोटीन्स असतात, त्याचे नाव आहेत ZP3 आणि ZP2. आता याला, ह्याच्या फर्टिलायझिंगला कोण अटॅच करतं, तर प्रोटीन अँटी फर्टिलायझिंग. आता अँटी फर्टिलायझिंग हा कोणाकडे असतो, स्पर्मकडे असतो. ठीक आहे. तर फर्टिलायझिंग, अँटी फर्टिलायझिंग काय करतो, तिथे मॅच करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की तिथे अट्रॅक्शन ऑफ स्पर्म होतं. 1 मिनिट, हे बघा. हे बघा, तर इथे जो झोना पेल्युसिडा आहे त्याच्यामध्ये फर्टिलायझिनचे प्रोटीन असतात. ते फर्टिलायझिनला बाइंड करतं स्पेसिफिक प्रोटीन, त्याचं नाव असतं अँटी फर्टिलायझिन स्पर्मचं, आणि तिथून त्याचं ब्रेकडाऊन होतं.
नंतर आहे इट ब्रिंग आउट द अट्रॅक्शन ऑफ द स्पर्म टू द एग टू इनहान्स द फर्टिलायझेशन. आणि अँटी फर्टिलायझिंग इंटरॅक्शन इज अ specific the fertilizing anti-fertilizing reaction also called as the compatibility reaction. तर नीटच्या दृष्टीने मला वाटतं हा महत्वाचा टॉपिक आहे. तर आपण ह्या पॉइंट मध्ये फोकस करू की कॉम्पॅक्टिबिलिटी रिएक्शन काय असतं. कॉम्पॅक्टिबिलिटी रिएक्शन म्हणजे काय असतं, मी तुम्हाला थोडंसं मागच्या टॉपिक मध्ये येतो की जिथे होतं एक स्टिग्मा स्टाईल आणि ओव्हरी अशा प्रकारचं एक रिलेशन. मी काय सांगितलं होतं तिथे की हा स्टिग्मा स्टाईल ओव्हरी हा जर स्टिग्मा जर वांग्याचं म्हणजे वांग होतं किंवा ब्रिंजल होतं, ठीक आहे, आणि इथे कोणतं वेगळंच आहे म्हणजे लेडी फिंगर आहे किंवा भेंडी आहे, ठीक आहे, हे भेंडी आहे. आता भेंडीचा पोलन ग्रेन जर ह्या वांग्याच्या स्टिग्मावरती आला तर तिथे काय करणार आहे, फर्टिलाइज होणार आहे का? बिलकुल नाही. तो तर पोलन ग्रेन आहे ना, तो का होणार नाही का तिथे कॉम्पॅक्टिबिलिटी रिएक्शन होणार. मागे सांगितलं होतं मी की हे जे स्टिग्मा स्टाईल होतं तिथे काय असतं, त्याचे जीन्स असतात ते काय करतात तिथे स्टिग्मावरती रिएक्शन होतं आणि डिटेक्ट केलं जातं की कोणता पोलन ग्रेन आपल्यासाठी सुटेबल आहे किंवा तो आपल्या म्यूट करा आवाज, कोणता पोलन ग्रेन हा आपल्या स्पेसिसचा आहे. हॅलो, म्यूट करा. हे बघा, स्टिग्मा असतो त्याचं पहिलं काम असतं की तो पोलन ग्रेन आपल्या सेम स्पेसिसचा आहे का. तिथे कॉम्पॅक्टिबिलिटी मी तिथे सांगितलं होतं की तिथे कॉम्पॅक्टिबिलिटी काय केलं तर चेक केलं जातं कोणाकडनं, त्या स्टिग्माच्या सेल्स कडनं. तर तिथे लक्षात ठेवायचं इथेही काय केलं जातं, कॉम्पॅक्टिबिलिटी हा जो ओव्हल असतो त्याला आपण एग म्हणू, त्या एगचा जो बाहेरचा लेअर असतो तो कोरोना असतो, ते तर हे काय करतात, ब्रेक करतात. कोण ब्रेक करतात? ऍक्रोसोम ब्रेक करतात. नंतर मधला झोना जो लेअर असतो तिथे कॉम्पॅक्टिबिलिटी चेक केली जाते की तो ओके, तो स्पेसिफिक स्पर्म आहे का, आपल्या स्पेसिसचा आहे का, तर सर्व गोष्टी चेक केल्या जातात. तर त्याला कॉम्पॅक्टिबिलिटी ऍक्शन म्हणतात. ते कॉम्पॅक्टिबिलिटी कशी होते तर मी सांगितलं होतं ते प्लांटमध्ये S1 S2 S3 S4 आठवत आहे का? आठवत आहे? मी सांगितलं तिथे S1 S2 जर 2 SS आले तर ते कॉम्पॅक्टिबिलिटी चेक करत नाहीत. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की स्टिग्मा आहे याच्यामध्ये S1 जीन आहे आणि तिथे एक पोलन ग्रेन आला तोही S1 चा असेल तर हे कॉम्पॅक्टिबिलिटी काय डिस्ट्रॉय केली जाते की आपल्याच प्लांटचा इथे काय आलेला आहे पोलन ग्रेन, तर ते म्हणतं की इथे फर्टिलायझेशन होणार नाही. आठवलं का? माधवी वाचलाय का? हो सर. म्हणजे पुस्तकात नाही पण मी तुम्हाला ओव्हरली सांगितलं होतं की S1 S2 S3 S4 असे जीन्स असतात आणि स्टिग्माला जेव्हा कळतं की हा पोलन ग्रेन S1 आहे ना आपल्या 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 प्लांट मध्ये S1 आहे म्हणजे हा S1 आपल्याच प्लांटचा आहे. मग तिथे सेल्फ फर्टिलायझेशन स्वतःच्याच बॉडीमध्ये फर्टिलायझेशन थांबवायचं असतं. आपल्याला नवीन काय जीन्स पाहिजे असतं ते S2 S3 S4 ला मग काय केलं तर अलाव केलं. तिथे S3 वाला आला तर त्याला जर्मिनेट त्याला फर्टिलायझेशन साठी अलाव केलं जातील. S4 ला केलं जाईल पण S1 ला करू दिलं जाणार नाही का, कारण आपल्याला सेल्फ फर्टिलायझेशन करायचं नाहीये. तर सेम आहे कॉम्पॅक्टिबिलिटी रिएक्शन म्हणजे काय, तर आपल्या ह्युमन्स मध्ये काय होतं की स्पेसिस स्पेसिफिक असतं, आपल्या स्पेसिसचाच तो स्पर्म आहे का हे चेक केलं जातं. त्याला म्हणतात कॉम्पॅक्टिबिलिटी. त्याला फर्टिलायझिंग आणि अँटी फर्टिलायझिंग रिएक्शन म्हणतात. आता फर्टिलायझिंग म्हणजे काय, तर फर्टिलायझिंग म्हणजे ही एक कडचं काय असतं हे रिसिव्हर असतं आणि अँटी फर्टिलायझिंग हे तिथे काय असतं बाइंडर असतं. म्हणजे स्पर्म मधनं अशी गोष्ट आहे की ह्या झोनाला बाइंड होते की त्याला अँटी फर्टिलायझिंग म्हणतात आणि रिसिव्ह करणारी काय असते फर्टिलायझिंग. मग फर्टिलायझिंगला जेव्हा अँटी फर्टिलायझिंग प्रॉपर स्पेसिसचं रिसिव्ह होतं म्हणजे ह्युमन्स आपल्या स्पेसिसचं रिसिव्ह होतं तेव्हा ते त्याला काय कॉम्पॅक्टिबिलिटी ओके करतं आणि म्हणतं की आता पुढे काय स्पर्म काय करू शकतो, झोना पेलुसिडा मधनं पुढे काय करू शकतो, अटॅचमेंट करू शकतो. तर महत्वाची गोष्ट आहे. आणि हे जे फर्टिलायझिंग आहे याच्यामध्ये कोणते प्रोटीन असतात तर ते लक्षात ठेवायचं, ZP3 आणि ZP2. कळतं आहे? डाऊट? हॅलो. हा, तर पहिलं गोष्ट म्हणजे कॉम्पॅक्टिबिलिटी देणं आणि दुसरी कॉम्पॅक्टिबिलिटी देणं म्हणजेच काय, फर्टिलायझेशनला इन्हान्स करणं. म्हणजे स्पर्मला काय करणं, अट्रॅक्ट करणं आणि त्यांना काय करणं, फर्टिलायझेशनसाठी प्रमोट करणं. पण त्यांना अट्रॅक्ट करणं हा फक्त इम्पॉर्टंट मुद्दा नाहीये. म्हणजे हे काय करतात, स्पर्मला अट्रॅक्ट करतात ओके, पण कॉम्पॅक्टिबल असेल त्यालाच, ठीक आहे, त्यालाच ते अलाउ करणं. तर दोन फंक्शन आहे यांचे फर्टिलायझेशनचे. फर्टिलायझेशनसाठी हे जे रिएक्शन आहे हे काय करतं, स्पर्मला अट्रॅक्ट करतं, इन्हान्स करतं आणि काही स्पेसिफिकला काय करतं, अलाउ करतं. तर फर्टिलायझिंग एक कडे असतं ना, अँटी फर्टिलायझिंग कोणाकडे असतं, स्पर्मकडे असतं.
तर ऍक्रोसोम रिॲक्शन बघायची बघा, मला वाटतं हे जास्तच तुम्हाला लिहून दिले वाटतं. ऍक्रोसोम बघू. ऍक्रोसोम कुठे असतो? हेडमध्ये असतो स्पर्मच्या. तर ऍज द स्पर्म हेड टचेस द झोना पेलुसिडा, झोना पेलुसिडाला हा ऍक्रोसोम हेड टच करतो. दी ॲनिपोल रिजन. ॲनिमल पोल रिजन म्हणजे काय? तोच मागची डायग्राम आठवा. इथे हे पोलार आणि इथे न्यूक्लियस, याला ॲनिमल पोल म्हणतात, याला व्हेज पोल म्हणतात. तर हा ॲनिपोल रिजन जेव्हा झोना पेलुसिडाला काय करतो? अटॅच करतो, ते ऍक्रोसोम कव्हरिंग रॅप्चर, त्याचं ते लेअर असतं झोना पेलुसिडाचं, ते ब्रेक होतं. ऍक्रोसोम रॅप्चर टू रिलीज लायटिक एन्झाइम आणि ऍक्रोसिन आणि झोनालायसिन, हे कोणाचे एन्झाइम्स आहेत? ते ऍक्रोसोमचे. याच्यामुळे तो झोना पेलुसिडा काय होतो? ब्रेक होतो. दे ऍक्ट ऑन झोना ऍट अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि हे जे तिन्ही हार्मोन्स आहेत, ऍक्रोसिन, झोनालायसिन, हा झोनालायसिन पाठ करायला सांगितलं होतं मी तुम्हाला. तर हे झोना पेलुसिडाला हा ऍक्रोसोम आला, तिथे ह्या लेयर्समुळे तो ब्रेक होतो आणि मध्ये माहिती आहे आपल्याला सेकंडरी ओसाइट असतो. तर तिथे तो ब्रेक होतो. ते ऍक्ट ऑन झोना पेलुसिडा लेयर आणि त्याला ब्रेक करतात. धिस कॉजेस द एग रिॲक्शन, तिथे एग रिॲक्शन होते. अ स्मॉल फर्टिलायझेशन कोन ऑफ रिॲक्शन इज फॉर्म ऑन द एग मेम्ब्रेन. तर त्या एग मेम्ब्रेनला एक छोटीशी रिॲक्शन होते, त्याला आपण काय म्हणतो? कोन ऑफ रिसेप्शन. कोन ऑफ रिसेप्शन म्हणजे काय? तर जिथे त्याला जो कोन ऑफ रिसेप्शन म्हणजे काय? सिंपल आहे, जिथे झोना पेलुसिडाला ब्रेक केलं जातं, तिथे काय, कोणती रिसेप्शन म्हणतो आपण? कोन ऑफ रिसेप्शन. कोन ऑफ रिसेप्शन समजतंय कन्सेप्ट? हे बघा, कोन ऑफ रिसेप्शन म्हणजे काय, की स्मॉल फर्टिलायझेशन म्हणजे काय, की हा जो स्पर्म आहे तो इथे काय करतो, ह्या वॉलला ब्रेक करतो आणि तिथे काय तयार होतो? कोन ऑफ रिसेप्शन. हा कोन ऑफ रिसेप्शन इथे तयार होतो. नेक्स्ट, द स्पर्म हेड कम्स इन कॉन्टॅक्ट विथ दिस कोन. आणि हा कोन आहे, याच्यामध्ये हा स्पर्म काय करतो? स्पर्मचा हेड चांगल्या प्रकारे कॉन्टॅक्ट मध्ये येतो, कारण हा ब्रेक झालेला असतो. पुढं, the sperm head come in contact with cone, result in a production of weak wave of depolarization. आणि तिथे डिपोलरायझेशन तयार होतं. द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ द बोथ सेल डिझॉल्व ऍट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. दोघेचे कोन तयार झालेला असतो, हा जो हेड असतो, हे दोघे वॉल डिझॉल्व होतात आणि स्पर्म न्यूक्लियस अँड सेंट्रिओल्स आर एंटर इनटू एग व्हाईल द पार्ट्स आर रिमेनिंग आउटसाइड. पुन्हा सांगतो, हे बघा, हा झोना पेलुसिडा आहे. समजतंय ना काय बोलतोय? हे बघा, हा झोना लेअर आहे. कोरोना लेअर आधीच ब्रेक झालेला आहे, हा बाहेरचा लेअर होता. आता हा स्पर्म इथे आलेला आहे. याच्यातले जे एन्झाइम्स आहेत, ते लायटिक एन्झाइम, झोना लायसिन वगैरे, याच्याने इथे कोन तयार होतो, तेही ब्रेक होतात. याच्यातनं हा जो स्पर्मचा हेड आहे आणि हे जे वॉल आहे झोनाचं, यातनं काय होतं? एक वेव्ह निघतात. मागच्या वर्षी सांगितलं तुम्हाला मी जसं सेलला एक रिसेप्टरला एक प्रोटीन बाइंड करतो, तेव्हा सेलमध्ये मेसेज जातो. शिकवलं होतं मागच्या वर्षी प्रतीक्षा. जेव्हा सेलमध्ये बाहेरून काही अटॅच करतो, तेव्हा सेलमध्ये मेसेज जातो आणि ते ऍक्टिव्हेट होते. अशा प्रकारे इथे काय होतं, की एक वेव्ह तयार होते, तिला डिपोलरायझेशन वेव्ह म्हणतात. डिपोलरायझेशन वेव्ह का? तर चांगलं शिकवलंय माधवी, काय असते डिपोलरायझेशन वेव्ह, पोलरायझेशन, डिपोलरायझेशन, आठवत आहे माधवी? आहे का? हे प्लस 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 मध्ये मायनस मायनस, आठवत आहे? मग पोलराइज होणं म्हणजे काय होणं, डिपोलराइज होणं म्हणजे काय? तर याचं सिच्युएशन अशी होते, आठवलं? हो. मागच्या वर्षी शिकवलं होतं मी, आपल्या ब्रेन मधनं जे सिग्नल येतात त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं होतं, की हा वेव्ह अशा प्रकारे हा मायनस मध्ये येतो आणि प्लस मध्ये येतो, मायनस बाहेर जातो. हा असा कंटिन्यू पुढे सरकत असतो. आठवलं का जांभरे? आठवत आहे का कोणाला? पोलरायझेशन, डिपोलरायझेशन मी सांगितलं होतं बरोबर. फॉस्फरस नाही, सोडियम आणि पोटॅशियम. सोडियम आणि पोटॅशियम खाली वरती कमी जास्त होतात आणि वरती प्लस मायनस मेंटेन करून ठेवतात. इथे डिपोलराइज होणं म्हणजे काय, यांना झटका लागणं, हा प्लस मध्ये येतो, हा मायनस बाहेर येतो. मग आपला ब्रेन काय करत असतो? आपला ब्रेन असं मेंटेन करून ठेवलेलं असतं आपल्या स्किन मध्ये. आणि जर आपल्याला स्किनला समजतं, आपल्या ब्रेनला समजतं, म्हणजे आता इथे जर कोणी टच केलं आपल्या स्किनला, तर काय होतं इथे?
इथे सिच्युएशन होते, इथे मायनस बाहेर येतो प्लस येतो. मग ब्रेनला समजतं की इथे काहीतरी आपला टच झालेला आहे. समजतंय तुम्हाला? तर तो काय करतो की अशा वेव्ह तयार करतो आणि त्या एक मेंटेन करून ठेवतो कॉन्स्टंट, असं पाणी मेंटेन करून ठेवतो समजा, आणि त्याला जे टच होतं त्याला ते ब्रेनला फील होतं. तिथला प्लस मध्ये येतो आणि बाहेर मायनस जातो. तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बोलू आपण. तर ही सेल चांगली पोलराइज असते, म्हणजे तिच्या बाहेर प्लस मायनस असतं, आणि जिथे ओहू हा स्पर्म अटॅच करतो तिथला प्लस मध्ये जातो आणि बाहेर मायनस जातो. म्हणजे तिथे काहीतरी ऍक्शन होते, सेल्स मध्ये सिग्नल जातो की तिथे स्पर्मचं अटॅचमेंट झालेलं आहे. आणि मग दोघंही जे वॉल असतात, हा कोन तयार झालेला असतो, हा इन्झाईम्समुळे हा असा कोन तयार झालेला असतो. तो कोन ब्रेक होतो, हा वॉलही ब्रेक होतो. ह्या स्पर्म मधलं न्यूक्लियस इथे एंटर करतं. यातले सेंट्रिओल्स असतात तेही इथे एंटर करतात. इथे ऑलरेडी एक 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 न्यूक्लियस असतं, त्याला ओहमचं न्यूक्लियस म्हणतो. आणि अशा प्रकारे मग ते सेल काय होतं, पुढे मग प्रोसेस कंटिन्यू. समजतं आहे? तर ते दोघंही सेंट्रिओल्स आणि न्यूक्लियस काय करतात, मग त्या सेकंडरी न्यूक्लियस मध्ये एंटर करतात. हे बघा, सेंट्रिओल्स एंटर करतात आणि न्यूक्लियस. त्याला पुढे जाऊ. ऍज सुन ऍज द स्पर्म टचेस द व्हेंटिलाइन मेम्ब्रेन. आता झोना पेल्विसिडा ब्रेक झालाय, त्याच्या जवळ काय आले आता, हे बघा, पहिला लेअर काय होता, कोरोना. दुसरा झोना. तिसरा एक व्हेंटिलाइन मेम्ब्रेन राहिलाय. The ventline, as soon as the head touches the ventline membrane, the cortical region gets activated, changes the ventline membrane into fertilization membrane by deactivating the sperm receptor of Zona pellucida. आता फोकस करा, आधी वाचून घेतो नंतर सांगतो. A distinct pervative space is created around the fertilization membrane. This prevents any further entry of sperm into the egg and polyspermy is avoided. आता जसं आपले जाऊ दे, हे पॉलिस्पर्मी ते आपण नंतर डिस्कस करू. आता आपल्याकडे पहिला मेम्ब्रेन होता, तो कोरोना, तो ब्रेक झाला. नंतर झोना, तो ब्रेक झाला. झोनामध्ये आता न्यूक्लियस आणि सेंट्रिओल्स आहेत. आता पुढचं जे एक लेअर असतं त्याला व्हेंटिलाइन मेम्ब्रेन म्हणतात. व्हेंटिलाइन मेम्ब्रेनला जसं स्पर्मचं हे टच करतं तर तिथे एक रिॲक्शन तयार होते आणि त्याला कॉर्टिकल रिएक्शन आपण म्हणतो. आणि याच्यामुळे काय होतं की काही चेंजेस तयार होतात कुणाच्या, ह्या व्हेंटिलाइन मेम्ब्रेन मध्ये. हा व्हेंटिलाइन मेम्ब्रेन असून मधला याच्यात चेंजेस तयार होतात आणि हा काय होतो, फर्टिलायझेशन मेम्ब्रेन मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, बाय डिऍक्टिव्हेटिंग द स्पर्म रिसेप्टर ऑफ झोना पेल्युसिडा. म्हणजे हा झोना पेल्युसिडा जो बाहेर असतो, आता याला असे भरपूर रिसेप्टर असतात, बरोबर. आता झोना पेल्युसिडाचे आता हा झोना पेल्युसिडा मधनं न्यूक्लियस वगैरे एंटर झालं, मध्ये स्पर्मचं हेड यालाही अटॅच झालं. तर काय झालं की हा मेम्ब्रेन काय करतो, ही रिॲक्शन सुरू करतो, कॉर्टिकल रिॲक्शन. त्याच्यामध्ये इथे अजून जे शेजारी स्पर्म आलेले असतात, म्हणजे इथे एक नवीन स्पर्म आला, इथे एक नवीन स्पर्म आला, तर तो त्या रिसेप्टरला जर अटॅच करायला जातो तर ती काय करतो, डिऍक्टिव्हेट करतो. समजत नाही वाटतं तुम्हाला? हे बघा, हा करोना असतो, कोरोनाला तर लोक सर्व ब्रेक करून टाकतात, ज्याला भरपूर ब्रेक करतात. हा झोना जो असतो याला रिसेप्टर बसवलेला असतो. ठीक आहे, कारण इथे कॉम्पॅक्टिबिलिटी चेक केली जाते. आणि हा जे स्पर्म हे मध्ये आले, तर हा एक स्पर्मने या रिसिव्हरला कनेक्ट केलं आणि त्याचं हेड इथून व्हेंटिलाइन मेम्ब्रेन पर्यंत गेलं. तर हा इथला जो आहे, हे बघा, हा 1 नंबरचा आहे आणि हा 2 नंबरचा आहे. 2 नंबरचा बघा इथे बरं मागे, हा 2 नंबर आणि हा 1 नंबर बघा, हा 1 नंबर पुढे आलेला आहे. हा एक ग्राम समजते का बघा? करोना आहे, हा झोना पेल्युसिडा आहे आणि हा व्हेंटिलाइन आहे. यातनं एक जो स्पर्म आहे तो झोना पेल्युसिडाला अटॅच झालेला आहे रिसेप्टरला, आणि तिथून तो पुढे व्हेंटिलाइनलाही टच झाला. हा 1 नंबरचा स्पर्म. 2 नंबरचा स्पर्म इथे बारे करोनाला अटॅच करून त्याच्या मागे आहे. 3 नंबरचा इथे मागे आहे. तर जर हा 1 नंबरचा इथे अटॅच होऊन इथे कॉम्पॅक्टिबिलिटी चेक होऊन पुढे जाऊन व्हेंटिलाइनला टच करतो आहे, इथे मग कॉर्टिकल रिॲक्शन होते, हे जे दिसते ते मागे दाखवलं तुम्हाला इथे. त्यानंतर काय होतं की हा झोना पेल्युसिडाचे जे रिसेप्टर आहेत ह्या वॉल मधले, ते सर्व डिऍक्टिव्हेट केले जातात, कारण एक ने ऍक्टिव्हेशन तिथे दाखवलं. आता हा जो लेअर आहे, हा दुसऱ्या ह्या 2 नंबरच्या 3 नंबरच्या स्पर्मला इथून कॉम्पॅक्टिबिलिटी रिॲक्शन करू देत नाही, कारण त्याचं म्हणणं असतं की एक स्पर्म ऑलरेडी पुढे गेलेला आहे. समजतं आहे काय म्हणतोय? हो सर. म्हणजेच तो पुन्हा कॉम्पॅक्टिव्हिटी दाखवणार नाही, त्याचे रिसेप्टर कोणत्याही स्पर्मला आता मध्ये जाऊ देणार नाही. म्हणजे झोना स्वतःवरती एक डिऍक्टिव्हेशन होऊन जातो, तो लेअर चेंज. समजलं? मग याच्यामुळे काय होतं की हा एकच जो स्पर्म असतो तो व्हेंटिलाइनला भेटतो, दुसरा पाठवला झोनाकडनं पाठवला जात नाही.
मग इथे पॉलिस्पर्मी म्हणजे इथे ह्या व्हेंटिलाईन मधनं आता एकच स्पर्म मध्ये एंटर, त्याच्यापेक्षा जास्त, कारण इथे आलेले असतात सर्व, भरपूर आलेले असतात, 4000च्या वरती असतात. पण त्यातला जो पुढं असतो तो असतो बाकीच्यांना अवॉइड केला. समजलं? हॅलो. हो सर. ओके. मग लक्षात ठेवायचं की जो लेअर कोण त्या झोना पेल्विसिडाला कोण थांबवतो, तो व्हेंटिलाईन मेम्ब्रेन थांबवतो. त्यातली कोणती रिॲक्शन थांबवते, तर कॉर्टिकल रिॲक्शन थांबवते. नीटवाल्यांनी जरा जास्त फोकस करायचं, कारण बोर्डला यावरती प्रश्न थोडं कमी विचारले. नीटवाल्यांचा फोकस राहू द्या. नेक्स्ट आहे आता इथपर्यंत आल्या, तर स्पर्म कुठे आला, तर व्हेंटिलाईन मेम्ब्रेन पर्यंत आला. हे बघा सिच्युएशन समजून घ्या. कोरोना तर आधीच ब्रेक झाला, झोनामधनंही तर एकाने ब्रेक केलं, व्हेंटिलाईनला आता ब्रेक केलं, आणि आता सर्वांना इथे स्पर्मला बाहेरच थांबवला. इथे भरपूर स्पर्म आहेत, पण ते काही कामाचे नाही, ते अडकले. आता हा स्पर्म आणि व्हेंटिलाईन आणि मधला ओव्हम मध्ये काय आहे, ओव्हम आहे, बरोबर ना? हे बघा हा ओव्हम आहे, हे बघा हा ओव्हम आहे. हे डायग्राम बघा, डायग्राम थोडी ब्लर आहे वाटतं. हे बघा डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत आहे की भरपूर स्पर्म बाहेर आलेत, बघा हे दिसतंय ना. पण त्यातला एकच बघा एंटर झाला, कारण बाकीच्यांना सर्वांना स्टॉप केलं गेलं, ते अटकले जातात. तर त्याच्यानंतर मग काहीतरी रिॲक्शन होणार आहे, त्याला आपण ओव्हमचं डेव्हलपमेंट म्हणतो किंवा ओव्हमचं प्रिपरेशन म्हणतो. तर ओव्हम स्वतःमध्ये चेंजेस करतं, त्याला ऍक्टिव्हेशन ऑफ ओव्हम म्हणतो. आता पुढची स्टेज, सेकंड स्टेज बघू आपण. काय होतं आता, ओव्हम बिफोर फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन होण्याच्या आधी वाज इन मेटाफेज 2. सांगितलं होतं मेटाफेज 2 मध्ये अटकलं असतं, मिओसिस 2 चं फेज अडकलेला असतो. विथ कॉन्टॅक्ट ऑफ स्पर्म हेड व्हेंटिलाईन मेम्ब्रेन ऑफ एग इट गेट ऍक्टिव्हेटेड. जेव्हा हा स्पर्म ह्या व्हेंटिलाईन मेम्ब्रेनला अटॅच करतो, ह्या ओव्हम मध्ये जी सेकंड मिओसिस हे अडकलेलं असतं मेटाफेज 2, हे कंटिन्यू व्हायला लागतं आणि तो ऍक्टिव्हेट होतो आणि हा मिओसिस 2 कम्प्लीट करतो. म्हणजे हा ओव्हम मिओसिस 2 कधी कम्प्लीट करतो, जेव्हा ह्या व्हेंटिलाईन मेम्ब्रेनला स्पर्म हेड अटॅच होतं. समजतंय? लक्षात ठेवायचं, मिओसिस 2 कम्प्लीट होण्याचा टाइम म्हणजे व्हेंटिलाईन मेम्ब्रेनला स्पर्म काय केलं पाहिजे, अटॅच केलं पाहिजे. नेक्स्ट, अँड इट गेट ऍक्टिव्हेटेड अँड रिझ्यूम. ओके. विथ इट्स गिव्स आउट द सेकंड पोलार. आपल्याला माहिती आहे की हे सेकंडरी ऊसाइट होतं. या सेकंडरी ऊसाइटचं काय होतं, मग पुन्हा एक पोलार बॉडी तयार होते, तिला पोलार बॉडी 2 म्हणतो आपण, आणि सेकंडरी ऊसाइटचा आपण 1. ठीक आहे. मग तिथल्या तिथेच मिओसिस 2 कम्प्लीट होतं. मग ह्या सेकंडरी ऊसाइटचं 1 तयार होतं, एक पोलार बॉडी निघते, पोलार बॉडी काय होतं, त्याला डिस्ट्रॉय करून टाकतो, तो काही प्रश्न. मग हे 1 तयार होतं आणि सेकंड पोलार बॉडी तयार होते. जर्मिनल व्हेसिकल म्हणजे कोण, न्यूक्लियस. या न्यूक्लियस हा फिमेल इंटू न्यूक्लियस. सांगितलं होतं फर्टिलायझेशनच्या आधी न्यूक्लियसचं काय तयार होतोय, प्रो न्यूक्लियस होतो, सांगितलं ना. आधी न्यूक्लियस असतो, तो वेट करत असतो, व्हेंटिलाईनला इथे स्पर्म अटॅच झाला, या न्यूक्लियसचं मिओसिस कम्प्लीट होऊन काय तयार होतो, प्रो न्यूक्लियस. म्हणजेच तिथे आता एक तयार झालेला आहे आणि ते ट्रू एग आहे. ते ट्रू एग आता फर्टिलायझेशनसाठी रेडी आहे, जेव्हा की तिथे स्पर्म आलेला आहे. समजलं? करेक्ट, समजताय? कुणाला समजलं नाही विचारू शकता की सर हे मिओसिस 2 काय चाललाय, किंवा प्रो न्यूक्लियस किंवा न्यूक्लियस म्हणजे जे ओव्हरीमध्ये न्यूक्लियसला जर्मिनल न्यूक्लियस म्हणतात. आणि व्हेंटिलाईन मेम्ब्रेनला जेव्हा स्पर्म अटॅच करतो, तेव्हा जे न्यूक्लियस तयार होतं मिओसिस 2 कम्प्लीट होऊन, त्याला प्रो न्यूक्लियस म्हणायचं. आता त्या प्रो न्यूक्लियस वाला जो पार्ट असतो त्याला आता एग म्हणतात. त्याला काय म्हणायचं, एग. त्याला ट्रू एग म्हणतात. समजलं? सर प्रो न्यूक्लियस प्रो ऍडव्हान्स वाला की प्रिमिटिव्ह वाला प्रो? हे बघा, प्रो म्हणजे हा ऍडव्हान्स वाला आहे आपला. प्रो न्यूक्लियस म्हणजे जे झायगोटचं न्यूक्लियस तयार होणार असतं त्याच्या आधीचा प्रो. प्रो अर्थ असतो थोडस आधी. ठीक आहे. तर आपला स्पर्मला अटॅच होण्याच्या आधी जे न्यूक्लियस, फर्टिलायझेशनच्या जस्ट काही मायक्रोसेकंद आधी जे न्यूक्लियस तयार होतं, म्हणून त्याला प्रो न्यूक्लियस म्हणतात. त्याला असं एकदम प्रिमिटिव्ह नाही म्हणत आपण. ते प्रो कॅरियोटिक युकॅरियोट ते आधी ते वेगळं कन्सेप्ट आहे, तो म्हणजे एकदम जुने, म्हणजे आताच्या अॅनिमलच्या आधीचे अॅनिमल्स. तर प्रो न्यूक्लियसचा अर्थ असतो हा. तर प्रोचा अर्थ इथे आपण थोडस काय करू, ऍडव्हान्स नाही म्हणत, हा याला ऍडव्हान्स मधलं चालेल येते. याला जर्मिनल व्हेसिकल पेक्षा ऍडव्हान्स म्हटलं चालेल. ठीक आहे. जसं प्रोएक्टिव्ह असतं तसं. तर प्रोएक्टिव्ह म्हणा, तसं प्रो न्यूक्लियस म्हणा. आता हे रेडी झालं न्यूक्लियस आणि आता इथे फर्टिलायझेशन होऊ शकतं.
कळतंय का? येस. हे बघा, मग काय कळालं तुम्हाला? सर्वात महत्वाचा नीटचा प्रश्न, मिओसिस 2 हे कधी तयार होतं? जेव्हा स्पर्म हा काय करतो, हेड हा व्हेंटिलाइन मेम्ब्रेनला अटॅच करतो आणि तिथे मिओसिस 2 होऊन एक तयार होतो. मग एकला आपण डायरेक्ट त्या ओव्हिडक्ट मधल्या ओव्हमला आपण एक म्हणत नसतो. स्पर्म अटॅच झाल्यानंतर त्याचा ऍक्च्युली ट्रू एक तयार होतो. नंतर माहिती मग आपल्याला काय होणार आहे, तर तिथे स्पर्म आहे, द कव्हरिंग ऑफ मेल अँड फिमेल टू न्यूक्लियर डिजनरेट. आता तो व्हेंटिलेन मेम्ब्रेनचा ब्रेक झाला, तिथे हा न्यूक्लियस आलेला मेल आणि फिमेल न्यूक्लियस आला आहे. तर त्या न्यूक्लियसला स्वतःचे वॉल्स असतात, की तुम्हाला न्यूक्लियसला किती लेअर असतात? 2 लेअर असतात. ते ब्रेक होतात, न्यूक्लियसचं कव्हरिंग डिजनरेट होतात आणि त्यांचे क्रोमोझोमल पेअरिंग असतात. क्रोमोझोमल पेअरिंग म्हणजे 23 क्रोमोझोम असे ते पेअर्स असतात आणि याच्याकडे 23 असतात. ते पेअरिंग करतात म्हणजे एकत्र येतात, ते 46 होतात आणि धिस रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ सिन कॅरेक्टॉन. नाव बघा त्याचं, सिन कॅरेक्टॉन याला म्हणतो आपण, जेव्हा क्रोमोझोम्स वगैरे सर्व एकत्र येतात. आणि अँड द प्रोसेस कॉल्ड एज अ सिनगॅमी अँड कॅरिओगॅमी. समजतंय काय? तर वर्ड्स बायोलॉजीचे आहेत, जसे प्रोनाऊन्स करा. सिनगॅमी किंवा कॅरिओगॅमी कोणाला म्हणायचं? जेव्हा हा फिमेल न्यूक्लियस आणि मेल न्यूक्लियस यातले फिमेल न्यूक्लियस, हा फिमेल न्यूक्लियस आहे, हा मेल न्यूक्लियस, यातलं वॉल ब्रेक होणार, यातले क्रोमोझोम बाहेर येणार, यातले क्रोमोझोम बाहेर येणार आणि एकत्र येणार. याला आपण कॅरिओगॅमी का म्हणतो? कारण हे न्यूक्लियस एकत्र येतात. सिनगॅमी म्हणजे फर्टिलायझेशन कम्प्लीट. ठीक आहे? की डाऊट आहे का? नाव पाठ करायचे. सिनगॅमी कॅरिओगॅमी म्हणजे काय? तर ते एकत्र येतात न्यूक्लियस, त्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. आणि मग याच्यामुळे काय होतं? झायगोट तयार होतो. आता झायगोट तयार होतो, द प्रॉक्सिमल सेंट्रिओल्स रिसीव्ह फ्रॉम द स्पर्म हेल्प इन फॉर्मेशन ऑफ सिन कॅरिओगॅमी स्पिंडल. आता हे सिन कॅरिओगॅमी स्पिंडल म्हणजे काय? तर हा जो मागचा पॉइंट आहे, आता सिन कॅरिओन म्हणजे काय? तर ते जे, हे बघा, मागे तुम्हाला मिओसिस मायटोसिस सांगितलं होतं मी, की अशा प्रकारचं सेल असतं आणि यातले न्यूक्लियस हे अशा प्रकारे अरेंज करतात, अशा प्रकारे. तर हे असे चांगल्या प्रकारे अरेंज करण्यासाठी त्यांना असे सेंट्रिओल्स लागतात. हे सेंट्रिओल्स काय करतात? त्यांना चांगल्या प्रकारे अरेंज करतात आणि त्यांना 46 मध्ये कन्व्हर्ट करतात. तर हे जे क्रोमोझोम्सला हलवण्याचं काम आहे, त्यांना असं चांगल्या प्रकारे मुव्हमेंट करण्याचं काम कोण करत असतात? त्या स्पर्म मधले कोण? सेंट्रिओल्स. मागच्या 11 मध्ये बघितलं असेल तर सेंट्रिओलचं तेच काम आहे, की स्पिंडल तयार करणं, म्हणजे असे धागे धागे तयार करणं आणि त्याच्यामध्ये क्रोमोझोम्सला काय करणं? अटॅच करणं आणि त्याच्यामुळे नंतर काय करणं? सेल टू त्याचं एका सेलचे 2 तुकडे तयार करणं आणि त्याचं ब्लास्ट्युमेर तयार करणं, म्हणजे नवीन एक सेल तयार करणं. ठीक आहे? समजतंय काय बोलतोय? हॅलो? हे बघा, पुन्हा सांगतो, हे सिनगॅमी झालं म्हणजे काय झालं, की हे मेल आणि फिमेल न्यूक्लियस एकत्र आलेत, त्यांचे ते क्रोमोझोम्स असे मिक्स झालेत, ते असे दिसतील. आता आता इथे सर्व मेल फिमेल क्रोमोझोम्स एकत्र आलेत, हे आपलं सेल आहे. आता याच्यामध्ये ह्या ओव्हम मध्ये काय नसतं? सेंट्रिओल नसतं. तर स्पर्म मधनं इथे 2 सेंट्रिओल आलेले असतात. हे सेंट्रिओल काय करतात? त्यांना अशा प्रकारे स्पिंडल तयार करतात. मागच्या वर्षी शिकवलं, स्पिंडल मध्ये धागे तयार होतात, एक सेंट्रिओल इथे, एक सेंट्रिओल इथे, आणि ते क्रोमोझोमला अशा प्रकारे सेंटरला आणतात, इकडे एक सेंटरला आणि इकडे एक सेंटर. ते त्यांना काय करतात? मॅनेज करतात आणि तिथून त्याचं सेल डिव्हिजन स्टार्ट करतात आणि ते सेल डिव्हिजन नंतर मग नवीन एक 2 सेलचं स्ट्रक्चर तयार होतं, म्हणजे सेल डिव्हिजन तिथून स्टार्ट होतं. तर ते सेल डिव्हिजन स्टार्ट करण्याचं काम हे सेंट्रिओल्स करतात. कळालं? येस. तर हे बघा, आता हा झायगोट तयार झाला, याच्यामध्ये क्रोमोझोम्स आहेत. आता क्रोमोझोमच्या नंतर 2 सेल तयार झाल्या पाहिजेत ना, मग यांना असं स्पिंडल मध्ये आणावं लागेल. मग स्पिंडल मध्ये म्हणजे कसं? त्यांना 2 तुकड्यासाठी अशी स्पिंडल तयार होतात. इथे एक सेंट्रिओल असतो, इथे एक सेंट्रिओल असतं. मग त्यांना अशा प्रकारे काय करावं लागतं? सेपरेट करावं लागतं. मागच्या वर्षी आपण शिकलो. मग इथून 2 सेल तयार होतात, मग त्यांना आपण ब्लास्ट्युमर म्हणतो. ही पुढची स्टेज सुरू झाली आता. ठीक आहे? त्याचं क्लिवेज झालं, म्हणजे तो झायगोटाचा ब्रेक झाला, त्याचे 2 सेल तयार झाले. मग त्या झायगोटचे 2 सेल तयार करण्याचं काम सेंट्रिओल करणार आहे. ठीक आहे? कळतंय का? हो सर. डायग्राम असेल तर दाखवतो तुम्हाला याची मी.
चांगली डायग्राम बघू द्या. चांगली डायग्राम बघून दाखवतो तुम्हाला, सांगतो. परत नाही. हे बघा, हे जे असतं ना, ह्याचे स्पिंडल असतात. हे जे असतात ते सेंट्रिओल्स दिसतात तुम्हाला. हे बघा, हे सेंट्रिओल आहे. हे सेंट्रिओल हा झायगोट आहे. आता हे सेंट्रिओल एक इथे कुठून आलेले असतात, स्पर्म कडून आले असतात, आणि याचे 2 तुकडे होणार आता, आणि यापासून काय तयार होणार, 2 सेल तयार होणार. तर त्याला आपण 2 सेलला ब्लास्ट्युमर म्हणतो. तर या सेंट्रिओल शिवाय सेल डिव्हिजन होऊ शकत नाही. सेंट्रिओलचं एकच फंक्शन आहे, सेलला काय करणं, ब्रेक करणं, आणि नवीन तिथून काय करणं, 2 सेल तयार करणं. तर सेल डिव्हिजन स्टार्ट करणारे हे झायगोट मध्ये जे असतात ते स्पर्म कडनं आलेले असतात. तर मला तेच सांगायचं होतं की पुढे जे 2 सेल तयार होतात ते ब्लास्ट्युमर असतात, आणि ते ब्लास्ट्युमर ह्या सेंट्रिओल पासून स्टार्ट होतात. कळतंय का? हॅलो, हो सर. इकडे नवीन मेंबर कोण कोण आहे, थांबा जरा एकदा बघू तर द्या कोण अटॅच आहे तर. हॅलो, कोण आहे इकडे? वैभव, शेखर, चंद्या, कुशवंत. कोणाला प्रॉब्लेम आहे? हा बोल रूपश्री, काय प्रॉब्लेम आहे? काय नाही सर. नाही, तिथे राईज हँड दिसतंय मला इथे, म्हणून म्हटलं. हा हे बघा, चुकून झालेला. इकडे नीट वाले कोण आहे? माधवी, प्रतीक्षा. एकदा वाचा आणि मला उद्या विचारा, ठीक आहे? मला वाटतं की मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा आपण त्याच्यावरती फोकस करू, काय डाऊट असेल तर. किती वेळ लागला डांबरे? बस 38च झाले. मला काय वाटतंय असं भरपूर वेळ झाला. ठीक आहे, कंटिन्यू करू. कारण चॅप्टर संपत आहे की नाही आपलं. हा ना, अरे कालही तुमचं लेक्चर का कट झालं होतं, बॅटरी संपून गेली होती. आजही 7% राहिली. आता लास्ट आहे बघा. फर्टिलायझेशन झाल्यावर तर संपलं असेल ना ते. झालं. आता आपण डायग्राम बघू. आता एवढं करू नये, संपू. चला, पहिली डायग्राम बघा. आता काय पहिल्या डायग्राम मध्ये स्पर्म न्यूक्लियस दिसतंय तिथे बघा. आता शोधा, कारण बघ लिहायचं कुठे गेलं. हे असं असतं. बोर नाही झालं ना? नाही सर. नाही, मला असं वाटतंय, जरा मलाच बोर झालं असं वाटतंय. तर डायग्राम नाही, डायग्राम संपून टाकतात, एवढं संपूर्ण. हे बघा, तर प्रॉब्लेम आहे. हे आता कुठून सुरू करू आपण? कुठून सुरू करायचं सांगा आता. डायग्राम बघा की तुम्हाला किती येत आहे, मग त्याच्यावरती उद्या मी बोलतो, ठीक आहे? असं बॅटरी जी आहे ते 6% राहिली आहे, आणि मला वाटतं की आता आज बस झालं. काय तर माझं थोडं मलाही आरामाची गरज आहे. तर मला वाटतं की तुम्ही डायग्राम बघा, आणि डायग्राम बघून मग झालेलं आहे ते फर्टिलायझेशन आपलं. फक्त डायग्राम मध्ये प्रॉब्लेम असेल किंवा ते आपण सॉर्ट आउट करू आणि पुढच्या प्रोसेसला स्टार्ट, ठीक आहे? आणि नोट्स वगैरे काही काढताय की नाही, काय चाललंय? चॅप्टर आपलं भरपूर लांब होत आहे.